ताज्या बातम्यांसाठी MDTV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नाशिक पदवीधर निवडणूक 2023च्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच बैठक घेतली। नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023 खरं तर दुसऱ्यासाठी गड्डे खोदणारी लोक स्वतः गड्ड्यात पडतात असंही आपण पाहतो। खरं तर शुभांगीताईने सांगितलं की भाऊ तुमच्याकडे मी 2 वर्षाच्या पहिले आलो, मग आता मातोश्रीकडे गेलो। डॉक्टर जेव्हा बिचारे एवढे वर्ष काम करतात त्यांना संधी मिळाली नाही। अभ्यंकर साहेब तर बिचारे ते वाटच पाहून राहिले, पण तुम्ही नशीबवान ऐकत कर, हे नशिबाचंही काम असतं। हे नशिबाचं काम असतं। तुम्ही पण बघा तुमचं नशीब पहा कसं शुभांगीताई सारखं काही वॅकन्सी नाही आहे। हा मतदारसंघ आम्ही सुधीर तांबे साहेब आमचे तिथले आमदार आहेत, 3 टर्मचे आमदार आहेत। पुन्हा त्यांची इच्छा आहे, त्यांना आम्हाला आमदार त्यांनाच तिकीट आम्हाला द्यावं लागेल। काही खोटे आश्वासन देण्याची काही माझी भाषा पण राहिली नाही, कोणाला खोटं आश्वासन बद्दल। आणि त्याच्यामुळे पण या ताईच्या नशिबात आमदार बनायचं असेल, घटना झाली। मी मोठा कधीच नसतो, आम्ही मोठे असतो। आमच्यामुळे जनतेमुळे आम्ही मोठे होतो। नाना पटोले आज एका शेतकरी परिवारातला पोरगा राज्याच्या काँग्रेसचा प्रमुख म्हणून गेले 30 वर्ष आमदार खासदार म्हणून काम करत असेल तर ही नाना पटोलेच्या भरोशावर नाही, मी कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या भरोशावर हा नेता। त्याच्यामुळे 14चा आकडा होतो 5। बघा आपल्याशी जोडलं का नाही नातं काँग्रेसवाले? 14चं नातं आणि आमच्याशी नातं तोडलं 2 नंबर 11 बॅलेटवर आलं। मी काय करतो, मी नाही केलेलं आहे। किती योग आहे बघा, हे गुरुजी तुम्ही गुरुजी। तर 14वा नंबर याच्यातला आणि तो आमच्याशी नातं जुळते। आणि पंजा हा खरे अर्थ मी तुम्हाला सांगतो, तसं धनुष्यबाण आपलं तसं पंजा, कारण की पंजाशीनं सगळ्याचं नातं आहे। घडीचं नातं पंजासोबत आहे, धनुष्यबाणाचे नातं। यावेळी व्यासपीठावर महाविकासाचे उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरे गट यांचे नाशिक, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते। त्यामुळे शुभांगीताई यांच्यासोबत काँग्रेस देखील सर्वार्थाने उभय अशी ग्वाही या बैठकीतून पटोलेंनी दिली आहे। नाशिकहून या बातमीसाठी तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी, MDTV न्यूज नाशिक।